विद्यापीठ पुणे। उबाठाच्या 6 खासदारांच्या पक्षांतराला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी। पावसाळी अधिवेशनापूर्वी ओम बिर्लांचा मोठा निर्णय। रामरक्षा म्हणायचं काम तुमचं, रामरक्षा करणं आमचं काम। उद्धव ठाकरेंचा भाजपसह फडणवीसांना टोला। जो रामाचा नाही तो कामाचा नाही हे ठाकरेंना समजलं। मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरेंना टोला। रामाची नको आधी स्वतःची रक्षा करा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना सुनावलं। दिल्लीत आंदोलनस्थळी अभिजित तिपकेंवर महिलेकडून शाईफेक। जंतर मंतरवर आंदोलन आक्रमक, शाईफेक करणाऱ्या महिलेला रोखलं। भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री झाले तरी त्यांना शुभेच्छा। मंत्री अदिती तटकरे यांचं महत्त्वपूर्ण वक्तव्य। सुनील तटकरे सरकारचे जावई आहेत का? रायगडच्या पालकमंत्री पदावरून रामदास कदमांचा टोला। कदमांना ठाण्यातील रुग्णालयात दाखवावं, तटकरेंचा पलटवार। नवनीत आणि रवी राणांनी केलं हनुमान चालीसा पठण। उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनाला राणांचं प्रत्युत्तर। वाढदिवसाला जाहिरात, होर्डिंग, उत्सव नको। मुख्यमंत्री फडणवीसांचं कार्यकर्त्यांना आवाहन। मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचं आवाहन। आषाढी यात्रेनंतर विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवर रासायनिक लेपन प्रक्रिया करणार। न्यायालयानं रासायनिक लेपन प्रक्रियेवरील स्थगिती उठवली। मुंबई पुण्यात अंड्यांच्या दरात विक्रमी वाढ। 1 अंड्यासाठी मोजावे लागतात 8 ते 10 रुपये। ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉक्टर कुमार सतरशींचं निधन। वयाच्या 85व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। रविवारी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार। अहमदाबादमध्ये फटाक्यांच्या कारखान्याला आग। आगीत 8 जणांचा मृत्यू, 10 जण जखमी। बहात्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा। सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी। श्रीकांत सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट। फिफा विश्वचषकात इंग्लंडनं 3रं स्थान पटकावलं। रोमांचक सामन्यात फ्रान्सचा 6-4 गोल फरकानं पराभव। फिफा विश्वचषकाचा आज महाअंतिम सामना। अर्जेंटिना आणि स्पेन आमने सामने। मेस्सी आणि यामलवर जगाच्या नजरा।